नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला गणपतीला वक्रतुंड, विघ्नहर्ता, लंबोदर, एकदंत आणि गजानन हे असे का नावं दिलेली आहेत ते सांगणार आहे. तर तुम्ही तुमच्या मुलांना नक्की हा व्हिडिओ दाखवा. तर आपण सुरुवात करूया. गणपतीच्या या नावांचं काय अर्थ दडलेला आहे ते बघूया. गजानन, हत्तीप्रमाणे मुख असलेला. तर गणपतीचं मुख हे हत्तीप्रमाणे आहे. हत्ती म्हणजे बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक. तर गणपतीचं हे रूप आपल्याला सांगतं की जीवनात तुम्ही बुद्धी आणि शक्ती या दोन्हीचाही वापर केला पाहिजे. यातून शिकवण काय भेटते तर ताकद उपयोगी ठरते, पण ती बुद्धीने योग्य ठिकाणी वापरली पाहिजे. बुद्धी आणि शक्ती दोन्ही वापरलं तर आपण कोणतंही ध्येय पूर्ण करू शकतो. विघ्नहर्ता, अडथळे दूर करणारा. तर गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हणतात, कारण माणसांच्या जीवनातील अडथळे तोच दूर करतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपली सर्व कामे निर्विघ्नपणे पार पडतात. त्यातून आपल्याला शिकवण काय भेटते? दुसऱ्यांना मदत करणे हे सगळ्यात मोठं पुण्य आहे आणि समस्या टाळण्याऐवजी धैर्याने तोंड द्यायला हवं. तसेच त्यातून अजून शिकवण भेटते म्हणजे चांगल्या विचारांनी अडचणीही दूर होतात. वक्रतुंड, वाकड्या सोंडेचा. तर गणपतीची सोंड ही सरळ नसून वाकडी आहे, पण त्याच वाकड्या सोंडेने गणपती लहानातलं लहान काम म्हणजे फूल उचलणं ते मोठ्यातलं मोठं काम म्हणजे पर्वत हलवणं सहज करू शकतात. त्यांची हीच वैशिष्ट्ये आपल्याला सांगतात की वेगळेपणा हे कमकुवतपणाचं लक्षण नसून ताकदीचं ठरू शकतं. तर त्यांची शिकवण अशी आहे की वेगळेपणा हीच आपली खरी ताकद असते. दुसरे लोक जरी वेगळे दिसले तरी त्यांना आदर द्यायला शिका. एकदंत, एकच दात असलेला. ज्यावेळेस महाभारत लिहायचं ठरलं त्यावेळेस व्यास ऋषींनी गणपतीला लेखक बनवले. त्यावेळेस गणपती म्हणाले, मी लिहायला बसणार पण थांबणार नाही. मग व्यासांनी ते मान्य केलं. मग गणपती ज्यावेळेस लिहायला बसले त्यावेळेस मध्येच त्यांची लेखणी तुटली. त्यावेळेस त्यांनी लगेच स्वतःचा एक दात तोडला आणि त्याची लेखणी बनवून पुढे लिहायला सुरुवात केली. म्हणून त्यांना एकदंत असे म्हटले जाते. तर त्यांची शिकवण काय आहे? कधी कधी त्याग करूनही मोठे ध्येय पूर्ण करता येते. साधन नसेल आणि जिद्द जर असेल तर काम पूर्ण करू शकतो. कधी कधी अपूर्णताही आपल्याला महान बनवू शकते. ही त्यांची शिकवण आहे. लंबोदर, मोठं पोट असलेला. तर गणपतीचं पोट मोठं आहे कारण त्यात संपूर्ण जगाचा ज्ञान, रहस्य आणि अनुभव सामावलेले आहेत. तरीही तो आनंदी असतो. तर यातून शिकवण काय मिळते आपल्याला? मन मोठं म्हणजे सगळ्यांना सामावून घेणं. राग, मत्सर, द्वेष पचवायला शिकलं पाहिजे. ज्ञान जास्त असेल तर नम्रताही तितकीच पाहिजे.